हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी तर याचा जो प्रोजेक्ट आहे तर तो कशा पद्धतीने लिहायचा, तर तो जो सब्जेक्ट होता म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तर जो प्रोजेक्ट होता तर तो पूर्ण प्रोजेक्ट आपण एकदम व्यवस्थित घेतलेला आहे, एकदम प्रोजेक्ट पेपरवरतीच. आज आपण प्रोजेक्ट दुसरा स्टडी ऑफ GST, तर स्टडी ऑफ GST याचा प्रोजेक्ट कशा पद्धतीने लिहायचा, त्यामध्ये काय काय तुम्हाला ॲड करायचं आहे ते पूर्ण तुम्हाला या PDF द्वारे सगळं समजून जाणार आहे. तर पहा, सगळ्यात आधी तुम्हाला डिक्लेरेशन लिहायचं आहे. तर डिक्लेरेशन कशा पद्धतीने लिहायचं आहे, तर हे व्हिडिओ स्टॉप करून या जागी फक्त तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे. इथे तुमचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव, तुम्ही कुठल्या इयरमध्ये शिकत आहात, तर सर्व तुम्हाला या डिक्लेरेशनमध्ये लिहायचं आहे. तुमच्या प्रोजेक्टचं नाव, तर हे तुमचं डिक्लेरेशन झालं. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे ॲक्नॉलेजमेंट. तर ॲक्नॉलेजमेंटमध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला कोणी लिहायला सांगितलेला आहे त्यांचं नाव. त्याचबरोबर ॲक्नॉलेजमेंटमध्ये हा कोर्स तुम्ही कधी केलेला होता, तुम्हाला सेमिस्टर 5मध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट द्यायला सांगितलेलं असेल की वर्क एक्सपिरियन्स, तर ते सर्टिफिकेट तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तिथे काय काम केलं तर ते तुम्हाला ॲक्नॉलेजमेंटमध्ये लिहायचं आहे. तर आजचा विषय आहे आपला स्टडी ऑफ GST. तर याचा इंडेक्स बघा कशा प्रकारे बनवायचा आहे. तर इंडेक्स बनवत असताना तुम्हाला स्केच पेनचा वापर करायचा नाही. जर ज्या पेनाचा कलर म्हणजे बॅक पेजला उठणारा नाही अशाच पेनचा यूज तुम्हाला करायचा आहे. तर पहा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर चला आपण बघूयात की प्रोजेक्ट कशा पद्धतीने लिहायचा. तर पहा, इंडेक्स आहे तर इंडेक्समध्ये सिरियल नंबर, टायटल, पेज नंबर तर हे इन्क्लूड केलं पाहिजे. त्यानंतर यात तुम्हाला फर्स्ट सिरियल नंबर आहे 1, तर यात इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शन हे किती ते किती पेज लिहायचं तर ते आपल्यावर डिपेंड आहे, किंवा तुमच्या कॉलेजमधून काही नंबर्स दिलेले असतील तर एवढे पेजेस तुम्हाला करायला सांगितलेले असतील तर तुम्ही त्याच्यानुसार करू शकतात. तर आपण हाऊस प्रॉपर्टीचा प्रोजेक्ट पाहिला होता, तर ते पाहिला नसेल तर चॅनेलवर अवेलेबल आहे, तुम्ही तो पाहू शकतात. तर आज आपण GST स्टडी ऑफ GST याचा प्रोजेक्ट पाहत आहोत. एकूण 45 पेजेसचा हा आपला प्रोजेक्ट आहे आणि जो हाऊस प्रॉपर्टीचा प्रोजेक्ट होता तो 35 पेजेसचा होता. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन, त्यामध्ये सब पॉईंट असणार आहेत ब्रीफ हिस्ट्री, डेफिनेशन, बेनिफिट्स, की फीचर्स, प्रोसिजर्स अँड टाईप्स. तर हे असे एकूण 5 सब पॉईंट यामध्ये येणार आहेत. तर ते सब पॉईंट तुमचे एकूण पेज किती होतील, 1 to 39 एवढे तुमचे इंट्रोडक्शनचं होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा बिझनेस प्रोफाईल. तर बिझनेस प्रोफाईल हे किती पेज लिहायचं, तर 40 ते 41. त्यानंतर थर्ड आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. तर ऑब्जेक्टिव्ह स्टडी किती, 1 पेज लिहायचं आहे. त्यानंतर ऑब्झर्वेशनसुद्धा 1 पेज घेतलेला आहे. त्यानंतर कन्क्ल्युजनसुद्धा 1 पेज. रेफरन्ससुद्धा 1 पेज. तर अशा पद्धतीने 45 पेजेसचा आपला GSTचा प्रोजेक्ट आहे. तर सर्व माहिती मी तुम्हाला आता शेअर करणार आहे. तर पूर्ण माहिती तुम्ही स्टॉप करून लिहून घेऊ शकता. जर तुम्हाला स्टडी ऑफ GSTचा जर प्रोजेक्ट आलेला असेल तर काही अडचण असेल किंवा स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कळवू शकता. तर पहा इंट्रोडक्शन, तर इंट्रोडक्शन बघून घ्या. जर तुम्हाला हे PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला एक कमेंट करा. टेलिग्रामची लिंक जॉईन करा त्याला. टेलिग्रामची लिंक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टेलिग्राम असं मला शेअर करा. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पर्सनली शेअर करून टाकेन. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि त्यावरून हे PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा PDF पाहिजे किंवा PDF द्या म्हणून. मी तुम्हाला ते PDF टेलिग्रामवर अपलोड करून देईन, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला GSTचा प्रोजेक्ट हा कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर पहा, आपण 6 पेज नंबरवरती आलेलो आहोत. हाऊ डज GST. तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता, त्याच्या खाली अंडरलाईन करू शकता, टेबल्स काढू शकतात.
तर स्वच्छ अक्षरामध्ये सुटसुटीत तुम्हाला हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. तर पहा, मी जसा दाखवलेला आहे ॲज इट इज तुम्ही तसा नाही केला तरी चालेल, परंतु तुम्हाला व्यवस्थित पेनाचा यूज करायचा आहे. कुठल्याही अशी अडचण करून लिहायची नाही. एकदम सुटसुटीत आणि स्वच्छ अक्षरात लिहिणे गरजेचे आहे. त्यानंतर 8 पेज नंबरवरती आपण आलेलो आहोत. पहा, एक्झाम्पलसुद्धा घेतलेले आहेत GSTचे. इथे पहा, आपण इंट्रास्टेट, IGST, SGST, पूर्ण GST अशा पद्धतीने तुम्ही टेबल्समध्ये काढू शकतात. त्यानंतर पहा, मीनिंग ऑफ GST. तर मी हा प्रोजेक्ट पूर्ण वाचून बसणार नाही, कारण प्रोजेक्ट खूप मोठा आहे. जर मी वाचत बसले तर तुम्हालासुद्धा बोर होऊन जाईल. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहून घेऊ शकता, ठीक आहे. काही ओळखू आलं नसेल कुठलं पेज तर तुम्ही मला ते पेज नंबर सांगा, मी तुम्हाला त्याचा फोटो देईन. त्यानंतर 10 पेज नंबरवरती आपण आलेलो आहोत. पहा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला BA BCom तसेच 12th कॉमर्स याच्या रिलेटेड पूर्ण तुम्हाला व्हिडिओज भेटून जातील. तर ब्रीफ हिस्ट्री ऑफ GST रजिस्ट्रेशन. तर पहा, ब्रीफ हिस्ट्री कशा प्रकारे घेतलेली आहे. तर हे जे काही ब्रीफ हिस्ट्री आहे तर हे इंट्रोडक्शनमधीलच सब पॉईंट आहे, ठीक आहे. हा स्पेशल पॉईंट घेतलेला नाही आपण, हे इंट्रोडक्शनमध्येच इन्क्लूड आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ब्रीफ हिस्ट्री ही लिहायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज आहे. पहा, थोडंसं हे ओळखू येत नाही, जर नसेल येत तर सांगा, मी तुम्हाला याचा PDF शेअर करते, ठीक आहे. पेज नंबर 19 वरती आलेलो आहोत आपण, 20 वरती आलेलो आहोत. पहा, अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला हे एक्झाम्पल सहित लिहायचं आहे. टॅक्स स्ट्रक्चर बिफोर GST, तर स्ट्रक्चर वगैरे काढायचं आहे. 20 पेज नंबरवर आलेलो आहोत आपण. त्यानंतर 21 पेज नंबरवर पहा, पेज नंबरवर पहा, स्टेट सेस अँड स्ट्रक्चर सरचार्जेस आपण घेतलेले आहेत. बेनिफिट्स ऑफ GST इम्प्लिमेंटेशन, बेनिफिट्स काय काय आहेत GSTचे. 24 पेज नंबरवर आपण आलेलो आहोत. पहा, त्यानंतर पहा, 22 पेज नंबरवरती आपण आलेलो आहोत. तर जर तुम्ही ते प्रोजेक्ट पाहिलेले नसतील मागचे व्हिडिओचे तर ते तुम्ही पाहू शकतात. त्यामध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तर याचा प्रोजेक्ट आपण घेतलेला आहे. पेज नंबर 23 आपण स्टेट सेस अँड सरचार्ज आपण घेतलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 24 वरती आपण आता आलेलो आहोत. तर पहा, याचं PDF हे टेलिग्रामवरती अवेलेबल आहे, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ फास्ट दाखवत आहे. जर तुम्हाला व्हिडिओमधीलच पाहून लिहायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून सुद्धा लिहू शकतात. काही अडचण असेल किंवा तुमचा कुठला सब्जेक्ट असेल त्याचं तुम्हाला काहीच कुठंच इन्फॉर्मेशन मिळत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा सब्जेक्ट मला शेअर करा. जर त्याचं मला भेटला प्रोजेक्ट तर तोसुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला सर्व नोट्स वगैरे यावर भेटून जाणार आहेत. त्यानंतर पहा, पेज नंबर 28 ॲडव्हान्टेजेस ऑफ GST. काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत तर ते सुद्धा आपण हे बघितलेलं आहे. स्टडी ऑफ GST अँड रजिस्ट्रेशन. तर नेक्स्ट आहे पेज नंबर 29. तर पहा, 29 झालेला आहे. 13 पेज नंबरवर आपण आलेलो आहोत. त्यानंतर 31 पेज नंबरवर ॲडव्हान्टेजेस ऑफ GST. तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही
कॉलम करून सुद्धा स्ट्रक्चर याचं काढू शकतात. 32 पेज नंबरवर आपण आलेलो आहोत. बेनिफिट्स ऑफ GST इम्प्लिमेंटेशन. बेनिफिट्स आपण लिहिलेले आहेत. तर 33 पेज नंबरवरती आलेलो आहोत बघा. तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सची रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते, तर ती प्रोसेसचा एक फोटो प्रिंट काढून चिटकवलेला आहे. तुम्ही सुद्धा चिटकवू शकतात, परंतु जास्त प्रोजेक्टमध्ये तुम्ही पानं वगैरे स्टिकर चिटकवायचे नाहीत. त्यानंतर GST रजिस्ट्रेशन प्रोसिजर घेतलेली आहे पहा. त्यानंतर पेज नंबर 36. टेलिग्रामची लिंक जॉईन करा, व्यवस्थित तुम्हाला PDF भेटून जाईल. त्यानंतर टाइप्स ऑफ GST पहा. GSTचे टाइप्स ऑफ GST आपण पाहत आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे बिझनेस प्रोफाईल. तर बिझनेस प्रोफाईलमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर पहा, मी तुम्हाला शेअर केलेला आहे पेज नंबर 40. अबाउट द फिल्म, सर्विस, अकाउंटिंग अँड रिपोर्ट्स. बिझनेस प्रोफाईलचे एकूण 2 पेज आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. 42 पेज नंबरवरती आपण आलेलो आहोत. पहा, ऑब्जेक्टिव्हचे पॉईंट तुमचे छोटे छोटेच असणे गरजेचे आहे, कारण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण काय यामधून स्टडी केलेली आहे तर ते थोडक्यात पॉईंट्स आपल्याला इथे लिहायचे असतात. त्यानंतर ऑब्झर्वेशन. तर याचं सर्व ऑब्झर्वेशन तुम्हाला लिहायचं आहे. ऑब्झर्वेशन झाल्यानंतर कन्क्ल्युजन, थोडा याचा सारांश तुम्हाला थोडक्या शब्दात मांडायचा असतो, जो तुमचा प्रोजेक्ट आहे त्यातला. त्यानंतर शेवटी आहे रेफरन्सेस. तर रेफरन्सेसमध्ये तुम्ही ही माहिती कुठून कुठून मिळवलेली आहे तर ती यामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा GSTचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. काही अडचण असेल किंवा समजलं नसेल तर एक कमेंट करा, तुम्हाला त्याचं रिप्लाय दिला जाईल. चॅनेलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.